शोषितांचा, वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज. आत्ताच सबस्क्राईब करा. जेवढी गावं शहरं हे असं असतं त्यामध्ये ना आपल्या महार वतन जागेच्या, महार वतन त्याला हाडावळा म्हणतात, महार वतन म्हणतात, मार्की म्हणतात, ह्या जो जागा आहेत ना, ह्या जागांच्या बहुतांशी ठिकाणी फाळणी उताराच नसतो. त्या तिथे जर 6 शेतकरी असेल तर 6 शेतकऱ्यांचे हिस्से असतात, त्याचे सातबारे असतात, पण त्याचा फाळणी उतारा नसल्यामुळे तुम्हाला ही जागा कोणची, ही जागा कोणची, ही जागा माझी हे माहिती नसतं. मग त्याचा फायदा घेऊन ही बिल्डर लोक, ही कंपनीधारक जेवढी लोक आहेत, ही लोक काय करतात की एक शेतकरी धरतात जे त्यांच्या जवळचा असतो, त्यांना पैसे देतात, त्याच्या सहीनुसार कलेक्टरकडे जातात. कलेक्टरकडे जाऊन ती वर्ग 2 ची जागा वतनाची ती वर्ग 1 करून घेतात. मग त्याच्या ती वर्ग 1 करण्यासाठी जो लागतो ते कलेक्टरची साईन लागते. मग ती कलेक्टरची साईन झाल्यानंतर ती जागा जाते सातबाऱ्याला, तिथल्या तलाट्यांकडे, त्या गावोगावच्या तलाट्यांकडे. मग ती तलाठी त्यावेळेस तो फेरफार काढतो. फेरफार काढल्यानंतर त्या सातबाऱ्यावर त्या व्यक्तीचं नाव येतं, जो कोणी खरेदी खत करेल त्याचं नाव येतं. ते नाव आल्यानंतर ते फेरफार पडल्यानंतर ज्यावेळेस आपण तो फेरफार काढतो त्यावेळेस लोकांना कळतं की आपली फसवणूक झालेली आहे. कारण आपण जी जागा विकली ती जाग्याचं रिग्रेन करताना एकाच शेतकऱ्याची सही झालेली असती, बाकीच्या शेतकऱ्यांची सहीच होत नाही. हा मेन मुद्दा आहे. आणि हे जो मेन मुद्दा आहे तो ऑल इंडिया पॅन्थर्स सेना आमचे नेते दीपक भाई केदार यांनी तो घेतलेला आहे. आणि त्याबद्दल आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालय जिथे जिथे असेल, तलाठी कार्यालय जिथे जिथे असेल तिथे निवेदन देऊ.